लक्षवेध इन्स्टिट्यूट आयोजित ठाणे येथील सर्वात मोठा MSME एक्स्पो बिझनेस जत्रा 2023 दिनांक 1 आणि 2 डिसेंबर 2023 रोजी टिपटॉप प्लाझा ठाणे येथे संपन्न होणार आहे. बिझनेस जत्राचे हे तिसरे पर्व असून या उपक्रमाचे MSME क्षेत्रात आणि महाराष्ट्रीयन उद्योजकांमध्ये विशेष स्थान आहे. बिझनेस जत्रा 2023 साठी इलेक्ट्रिकल दुचाकी वाहन क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड जॉय ई-बाईक मुख्य प्रायोजक म्हणून लाभले आहेत. त्याचप्रमाणे क्विक शेफ, अर्बन आयुर्वेद, वोल्टास एअर कंडिशनर्स आणि पितांबरी उद्योग समूह यांनी सहप्रायोजकत्वाच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले. लक्षवेध इन्स्टिट्यूट आणि ॲडमार्क मल्टीव्हेंचर्स व कॉर्पोरेशन मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बिझनेस जत्रा 2023 मध्ये 120 पेक्षा अधिक उद्योगांचे प्रदर्शन स्टॉल आणि 10,000 पेक्षा अधिक उद्योजकांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र शासन, MIDC, MSME, NSIC, ठाणे महानगरपालिका, विविध बँका आणि 50हून अधिक व्यावसायिक संघटनांचे विशेष सहकार्य बिझनेस जत्रा 2023 साठी लाभले. बिझनेस जत्रा 2023 मध्ये इंडस्ट्री 4.0, ब्रँडिंग, महिला उद्योजकता, व्यावसायिक संघ व्यवस्थापन, व्यवसायाचे आर्थिक नियोजन आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना या संदर्भात चर्चासत्र आणि परिसंवादाच्या माध्यमातून दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन उद्योजकांना लाभणार आहे. दिग्गज व्यक्तींच्या हस्ते नवीन उत्पादने व सेवा यांचे अनावरण करण्यासाठी बिझनेस जत्रा हे सर्वोत्तम व्यासपीठ असून यंदाही लहाज ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड निर्मित विशेष सेवेचे टो गो म्हणजेच ट्रीटमेंट ऑफ वेस्ट ऑन द गो चे अनावरण करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने टो गो या घनकचरा व्यवस्थापन सेवेचे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका या क्षेत्रामध्ये अंमलबजावणीची सुरुवात होणार आहे. बिझनेस जत्रा 2023 सोहळा उद्योजकतेचा उत्सव महाराष्ट्रीय लघु उद्योजकांचा. ठाणे येथील सर्वात मोठ्या MSME एक्स्पो मध्ये सहभागी व्हा आणि व्यवसाय वृद्धीचा अमर्याद संधीचा लाभ घ्या. हे एक्झिबिशन दिनांक 1 आणि 2 डिसेंबर 2023 रोजी टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. आता ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाची ओळख आहे, तिकडे इव्हेंट्स होतात, तिकडे लग्न होतात, त्याचबरोबर तिकडे तिकडच्या थाळीची ओळख आपण असं म्हणूया की ठाण्यातली असून सुद्धा जगप्रख्यात असलेली थाळी. तशाच पद्धतीने कॉन्फरन्स हा विषय आम्ही तिथे एका मोठ्या थाळीप्रमाणे घेऊन येतो. 126 स्टॉल आहेत पूर्णपणे आणि 126 स्टॉल मध्ये 100 स्टॉल जे आहेत ते B2B आहेत आणि 26 स्टॉल जे आहेत ते B2C आहेत. आणि B2C मध्ये आपण मोनोपोली ठेवलेली आहे, म्हणजे एक प्रोडक्ट ठेवलं दुसरं प्रोडक्ट आपण ते घेणार नाही. त्यामुळे त्यांना त्या व्यावसायिकांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहे आणि खूप मोठी संधी आहे सगळ्याच व्यावसायिकांसाठी की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बघायला मिळणार आहेत. B2B मध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत जसं सरांनी सांगितलं आणि इन्फॉर्मेशन. आणि आपल्या ठाणेकरांना तर मोठीच संधी आहे की आपल्या ठाण्यात होतो हा कार्यक्रम. उद्घाटन सोहळा सकाळी 10:30 वाजता 1 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता टिपटॉप प्लाझा मध्ये होणार आहे. आणि या उद्घाटन सोहळ्याला माननीय महाराष्ट्राचे माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब येणार आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब सुद्धा स्वतः उपस्थित राहणार आहेत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, या 2 दिवसांच्या दरम्यान महाराष्ट्राचे आणि ठाण्याचे सर्वांचे लाडके आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील 2 दिवसांमध्ये या कार्यक्रमाला आवर्जून त्यांच्या शेड्यूलनुसार उपस्थिती लावणार आहेत. नारायण राणे साहेबांनी ऑफिशियल कन्फर्मेशन दिलेलं नाहीये, परंतु त्यांच्या मिनिस्ट्रीद्वारे या कार्यक्रमाला सहकार्य मिळते, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. सर, जत्रेनिमित्त सांगा ना यात्रेचं काय काय. बिझनेस जत्रा, जसं मगाशी पण मी सांगितलं की बिझनेस जत्रा हा एक लघु उद्योजकांचा उत्सव आहे. हा महाराष्ट्रीय लघु उद्योजकतेचा एक सण आहे, जिकडे सर्व पातळीचे उद्योजक एकत्रित येणार आहेत, कॉर्पोरेट कंपन्या एकत्रित येणार आहेत, बँका एकत्रित येणार आहेत, गव्हर्नमेंट संस्था एकत्रित येणार आहेत, त्याचबरोबर कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह एकत्रित येणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये या जत्रेच्या माध्यमातून आपण एक प्रदर्शन, परिसंवाद आणि संधी असा हा कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमामध्ये 126 एकूण प्रदर्शन असणार आहेत वेगवेगळ्या व्यवसायांचे, त्यांचे स्वतःचे ते प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस एक्झिबिट करणार आहेत. आणि परिसंवादामध्ये 1 आणि 2 डिसेंबरला वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, फायनान्स मॅनेजमेंट, फंड रेझिंग,
त्याचबरोबर उद्योजकतेला अनुसरून वेगवेगळ्या विषयांवर 2 दिवस ही मेजवानी आपल्या ज्ञानाला खाद्य मिळणार, म्हणजे आपल्या फूड फॉर अवर थॉट मिळणार आहे. आणि हे पूर्णपणे कार्यक्रम विनामूल्य आहे. तर सर्व पातळीच्या लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. 2 दिवसांमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला व्हिजिट करतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. ज्यामध्ये लघुउद्योजक असतील, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे असे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळींना आम्ही आमंत्रित करतो. यावर्षी नवीन ऍडिशन काय आहे? यावर्षी एक 2-3 गोष्टी नवीन आम्ही ऍडिशनल केलेल्या आहेत. ती म्हणजे सगळ्यात एक महत्वाची गोष्ट, यावेळेला जे एक्झिबिटर आमचे पार्टिसिपेट करतात त्यांना MSME द्वारे स्पेशल अनुदान मिळते. सो एकूण 60 स्टॉल धारकांना जर त्यांचा उद्योग आधार असेल तर 80% स्टॉलचं भाडं जे आहे ते त्यांना रिइम्बर्स करून मिळतं. महिला उद्योजकांसाठी 100%. दुसरी महत्वाची गोष्ट, यावेळेला आम्ही फक्त MSMEsना नाही तर यावेळेला आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्पेशली आमंत्रित करतोय. त्यांना व्यवसाय क्षेत्राबद्दल, व्यवसायांबद्दल एक स्पेशल एक्सपोजर मिळण्यासाठी ही एक अजून एक ऍडिशनल गोष्ट यावेळेला करतोय. तिसरी गोष्ट महत्वाची करतोय, टिपटॉप प्लाझाला लागूनच जो वागळे इस्टेट आहे त्या वागळे इस्टेट मधल्या प्रत्येक IT पार्क, प्रत्येक इंडस्ट्री, प्रत्येक ऑफिस मधल्या प्रत्येक व्यक्तीला, एक्झिक्युटिव्हला, उद्योजकाला आपण आमंत्रित करतोय, जेणेकरून वागळे इस्टेट मधली जास्तीत जास्त मंडळी तिकडे सहभागी होतील. चौथी अजून एक महत्वाची गोष्ट, जेवढ्या ठाण्याच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल असोसिएशन आहेत, मग तो ठाणा असेल, भिवंडी असेल, नवी मुंबई असेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, हे किंवा पालघर मधल्या काही इंडस्ट्रीज, या सगळ्या इंडस्ट्रीजच्या असोसिएशन्सना आपण स्पेशली या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह करतोय. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट मगाशी गणेशजींनी सांगितली, ती म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा प्रकल्प हाती घेतला जातोय. त्याचं नाव आहे टोगो. टोगो म्हणजेच ट्रीटमेंट ऑफ वेस्ट ऑन द गो. आज आपल्याला माहिती आहे की डम्पिंग ग्राउंड हा अत्यंत मोठा चॅलेंज, मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रॉब्लेम पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या 2 महानगरपालिकांनी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला, तो म्हणजे टोगो व्हॅन. एक अशी व्हॅन, एक असा पेटंटेड इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट ज्याद्वारे घनकचरा जो आहे हा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेण्याची गरजच भासणार नाही. या टोगो व्हॅन मध्ये तो कचरा साठवला जाईल आणि त्या व्हॅन मधूनच त्या कचऱ्याचं पूर्णपणे खतामध्ये रूपांतर होईल. आणि TMC म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांचे मनापासून आभार की इतका नाविन्यपूर्ण हा प्रकल्प त्यांनी हाती घेतलाय. याच्यासाठी माननीय प्रताप सरनाईक यांचे देखील आम्ही आभार मानू इच्छितो. आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मार्गदर्शनाने आणि मान्यतेने हा प्रकल्प इकडे दोन्हीकडे होणार आहे. आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्याच लक्षवेधी परिवारातले लास्ट ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा जो टोगो व्हॅनचा जो प्रोजेक्ट आहे, हा जे इनोव्हेशन त्यांनी आणलेलं आहे हे त्यांनी केलेलं आहे. इट्स अ पेटंटेड प्रॉडक्ट आणि जगामध्ये अशी कुठे टेक्नॉलॉजी नाहीये जी ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा राबवण्यात येणार आहे. आणि त्याचं लॉन्च, त्याचं लोकार्पण हे बिझनेस जत्रेमध्ये होते. ही काही प्रमुख नवीन आकर्षणं बिझनेस जत्रेमध्ये आहेत. ते आता मी इकडे रिव्हील नाही करणार, त्यावेळेस तुम्ही जत्रेला याल, ते कव्हर केल्यानंतरच तुम्हाला कळेल की काय वेगळेपण आहे त्यामध्ये. पण यावेळेस सगळ्यात महत्वाचं जे उद्घाटन आपण ठेवणार आहोत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आणि प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने जे होते, लास्ट ग्रीन इंडिया जे स्टार्टअप आहे, त्या स्टार्टअपचं आकर्षण असं आहे, आपलं घन कचरा मॅनेजमेंट, कचरा वेस्ट मॅनेजमेंट जो महत्वाचा आणि एक खूप कठीण आणि जटिल प्रश्न महानगरपालिका आणि यंत्रणांसाठी झालाय. तर त्याच्यामध्ये पेटंटेड जी गाडी, जे पेटंटेड जी व्हॅन आहे ना, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. त्या गाडीचं सगळ्यात महत्वाचं आकर्षण सांगतो की त्या गाडीच्या द्वारे तुम्ही तुमचा वेस्ट जे आहे, जो तुमचा ओला कचरा आहे, तो 4 ते 5 तासात त्याचं खतांमध्ये रूपांतर होतं. आणि ते जो कचरा तुमचा घरापासून किंवा ऑफिसेस पासून अगदी पूर्ण डम्पिंग ग्राउंड पर्यंत घेऊन जावं लागतं, त्याच्यानंतर त्याचा खूप वेळानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं. तर ते सगळ्या काहीची गरज नाही. हे जे पेटंटेड गाडी जगामध्ये एकमेव, भारतामध्ये एकमेव अशी, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. आणि ते 4 ते 5 तासात त्याचं खतांमध्ये रूपांतर होतं. तर हे एक प्रमुख आकर्षण आहे. असे अजून 8-10 आकर्षण आहेत, ते मी इकडे सांगत नाही. आमच्या पाटील काकी आहेत, अजून बरेचसे स्टॉल आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर जेव्हा स्टॉल कव्हर करा त्याच वेळेस तुम्हाला कळेल. पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे, आमचे 126 स्टॉल आहेत, ते सगळे एकमेव द्वितीय असे आहेत
सगळ्यांना विनंती आहे की येऊन स्टॉल्स तुम्ही कव्हर करून 2 दिवसात तुम्ही सगळ्यांनी यावं. आणि ठाणेकरांना सुद्धा आमच्या सर्व ऑर्गनायझरतर्फे विनंती आहे, ठाणेकर किंवा मुंबईकर किंवा जवळपास पालघर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली सर्व उद्योजक, तसे तर उद्योजक महाराष्ट्रभरातून येतात, पण सर्वांना आव्हान आहे की नक्की या आणि व्हिजिट करा.